नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजपासून आपण सुरू करतोय 10वी गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे. आतापर्यंत मित्रांनो आपण 10वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण आणि 10वी गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण बघितलंय. त्यानंतर आता आपण 10वी गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण वर्ग समीकरण सुरू करतोय. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सराव संच 2.1 ला सुरुवात करण्याआधी आपण काही बेसिक गोष्टी बघूयात ज्या आपल्याला दिल्यात. बघा काय दिले आपल्याला, रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी. आपण 9वीत पण किंवा 8वीत पण हे बघितलं असेल की रेषीय बहुपदी काय असतं, वर्ग बहुपदी काय असतं. ते परत एकदा आपण रिव्हिजन करूयात की एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते, एका चलातील म्हणजे एकच चल पाहिजे, ज्या बहुपदीची कोटी एक असते. कोटी म्हणजे काय मित्रांनो, आपण मागच्या पण समीकरणात मागच्या प्रकरणात पण बघितलं. कोटी म्हणजे काय, घातांक म्हणजे जो वरती असतो तो. समजा काय 2चा वर्ग म्हणजे ह्याची कोटी किती झाली, 2 ची 2. 3चा चौथा घात म्हणजे काय, तर 3 ची कोटी काय झाली 4. बरोबर. कोटी समजला की वरती जो असतो तो म्हणजे काय, एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते तिला काय म्हणतो आपण, रेषीय बहुपदी म्हणतो. बरोबर. म्हणजे काय, उदाहरण बघा तुम्हाला समजेल की चल एकच पाहिजे. चल कशाला म्हणतो आपण, एक्स वाय झेड ए टू झेड जे अक्षर असतात त्यांना चल म्हणतो. हे झालं आपलं सहगुणक आणि हे झालं स्थिर पद. बरोबर. एकच चल पाहिजे, पहिली अट काय पाहिजे, एकच चल पाहिजे. आणि चलाची कोटी म्हणजे घातांक काय पाहिजे, एक. तिला काय म्हणतो आपण, रेषीय बहुपदी. 3x + 5 ही एक रेषीय बहुपदी झाली. 4x - 2 ही पण झाली. काय महत्वाचं आहे की एकच चल पाहिजे आणि चलाचा कोटी म्हणजे काय, घातांक काय पाहिजे, एक पाहिजे. म्हणजे झाले रेषीय बहुपदी. त्यानंतर वर्ग बहुपदी काय आहे, एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 2 असते. बरोबर. एका चलातील चल एकच पाहिजे, ज्या बहुपदीची कोटी 2 असते तिला वर्ग बहुपदी म्हणतात. बघा मग इथं बघू शकता 3x वर्ग कोटी म्हणजे घातांक 2. याच्यात पण महत्वाचं काय आहे, चल काय पाहिजे, चल एकच पाहिजे. बरोबर. इथं दिसतंय चल एकच पाहिजे. एक्स किंवा वाय असेल किंवा झेड असेल, ते कुठलं पण असू दे, एकच पाहिजे. आणि घातांक किती पाहिजे, 2 पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार आहे, वर्ग बहुपदी. चल 1 घातांक 1 रेषीय बहुपदी, चल 1 घातांक 2 वर्ग बहुपदी. बरोबर. एवढंच लक्षात ठेवायचं. तर त्याची उदाहरण आहे 3x वर्ग अधिक 5x, 4x वर्ग 3x. त्यानंतर आपल्याला पान नंबर 30 वरती म्हणजे प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक कृती दिली की रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी कोणते कोणते आहेत ते ओळखायचे. आपल्याला उदाहरणं दिली तशी, आणि त्यातली रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी ओळखायचे. बरोबर. एकदम सोपं आहे मित्रांनो, बघू शकता. इथं बघा, चल 1 घातांक 1 काय असणार आहे, रेषीय बहुपदी. इथं लिहूयात आपण 5x अधिक 9. इथं बघा चल 1 पण घातांक किती, 2. म्हणजे ही काय झाली, वर्ग बहुपदी. म्हणजे काय, x वर्ग अधिक 3x वजा 5. त्यानंतर पुढचं 3x वजा 7, चल 1 घातांक 1. मग काय आलं, रेषीय बहुपदी. पुढचा चल 1 पण घातांक किती, 2. काय झालं, हे वर्ग बहुपदी. 3x वर्ग वजा 5x. त्यानंतर बघा चल 1 घातांक 2 म्हणजे काय झालं, वर्ग बहुपदी. अशा पद्धतीने मित्रांनो रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी तुम्हाला समजलं असेल. कुठला डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा. जर हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो पुढे काय दिलंय बघा, वर्ग समीकरण. जे आपल्या प्रकरणाचं नाव आहे वर्ग समीकरण. वर्ग समीकरण म्हणजे काय, बघा ज्या एका चलातील समीकरणात एक चल पाहिजे, ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून. बरोबर. सर्व घातांक पूर्ण संख्या असून. पूर्ण संख्या म्हणजे काय, तर बघा पूर्ण संख्या म्हणजे काय असतात, तर ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते आणि शेवट अनंत पर्यंत होतो. म्हणजे 0 पासून अनंत पर्यंत 1 2 3 असे अनंतपर्यंत ज्या संख्या असतात त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. जर तुम्हाला संख्यांचे प्रकार बघायचे असतील आपल्या चॅनलवर तो पण व्हिडिओ तो तुम्ही बघा, की एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक, चलाचा मोठ्यात मोठा घातांक काय असतो, 2 असतो. ते वर्ग समीकरण असतं. बरोबर. की असं समीकरण पाहिजे ज्यात एक चल पाहिजे. बरोबर. त्याच्या सगळ्यांचे सर्व घातांक काय पाहिजेत, पूर्ण संख्या पाहिजेत. आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक काय पाहिजे, 2 पाहिजे. 2 असतो त्याला काय म्हणतो आपण, वर्ग समीकरण. इथं उदाहरण बघू शकता, 2x वर्ग अधिक 4x अधिक 5 बरोबर 0. याच्यात काय आहे बघा, एक चल आहे. x हे एकच चल वापरलंय. बरोबर. एक चल वापरले. एक चल म्हणजे काय, तुम्ही म्हणता तिथे x 2 म्हणजे 2 चल नाही. एक चल म्हणजे काय, x हे एकच चल आहे
आधीच्या आपण दोन चल रेषा समीकरणात x आणि y दोन चल वापरायचं, m n दोन चल वापरायचं, पण इथं एकच चल आहे सगळीकडे बरं. चल एक आहे आणि पुढचं काय आहे की घातांक पूर्ण संख्या पाहिजे. पूर्ण संख्या म्हणजे काय, शून्यापासून अनंतपर्यंत सगळ्या संख्या बरोबर, 1 2 3 4 5 अशा सगळ्या अनंत संख्या. तर घातांक पूर्ण संख्या पाहिजे आणि अजून काय पाहिजे, मोठ्यात मोठा घातांक किती पाहिजे, 2 पाहिजे. इथं काय आहे, 2 आहे मोठ्यात मोठा घातांक. 2 पेक्षा खाली किती असलं तरी चालतं बरं, 2 1 चालतं बरं. त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो. म्हणजे काय, 2x वर्ग अधिक 4x अधिक 5 बरोबर 0. हे झालं वर्ग समीकरण, की ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो, त्याला काय म्हणतो, वर्ग समीकरण. त्यानंतर वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप बघा असतं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे असतं सामान्य रूप बरोबर. तुम्हाला पुढे सराव संच सोडवताना वर्ग समीकरण सामान्य रूपात करायला सांगितले, त्यावेळेस हे सामान्य रूप लक्षात ठेवायचं. किंवा एबीसीच्या किमती काढायला सांगितले त्यावेळेस पण हे लागणार आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे वर्ग समीकरणात सामान्य रूप. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता ए बी सी काय असतात, एबीसी या वास्तव संख्या असतात. आता बघा वास्तव, इथं पूर्ण संख्या आलं, इथं वास्तव संख्या आलं. वास्तव संख्या म्हणजे काय, वास्तव संख्या म्हणजे काय, सर्व संख्यांचा संच मिळून जो संच तयार होतो त्याला वास्तव संख्या म्हणतात. सर्व संख्या म्हणजे काय, 0 पासून अनंतपर्यंत, मग त्याच्यात अंश छेदाच्या स्वरूपातील संख्या असतील, वर्गमुळातल्या तसल्या संख्या असतील, त्या सगळ्या संख्यांना मिळून काय तयार होतं, वास्तव संख्या. म्हणजे एबीसी काय असू शकतात, वास्तव संख्या. म्हणजे एबीसी च्या ठिकाणी काय पण असू शकतं. इथं 1 2 3 असं अनंतपर्यंत असू शकतं, किंवा 2/3 4/5 अशा संख्या असू शकतात, किंवा वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 असल्या संख्या पण असू शकतात बरोबर. एबीसी या वास्तव संख्या असून ए ची किंमत काय नसते, 0. ए नॉट इक्वल टू 0. ए कधीच काय नसतो, 0 नसतो. 0 का नसतो, ए 0 असेल, 0 जर एक्स वर्गला उनलं तर काय होईल, 0 होईल. मग 0 जर झालं इथं तर मग वर्ग राहील का, वर्ग नाही तर मग वर्ग समीकरण पण नाही. म्हणून ए ची किंमत कधीच काय नसते, 0 नसते. इथं ए ची किंमत बरोबर. त्या बी सी ची किंमत 0 असू शकते, पण ए ची किंमत 0 नसते. आणि ए बी सी कसल्या संख्या असतात, वास्तव संख्या असतात. हे झालं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. त्यानंतर आपल्याला पान नंबर 31 वरती एक कृती सांगितली बरोबर. काय सांगितले आपल्याला, वर्ग समीकरण दिलेत त्यांनी आणि त्याला काय करायचं, आपल्याला त्याचं सामान्य रूप लिहायचंय आणि एबीसीच्या किमती काढायच्या. बघा पहिलं वर्ग समीकरण काय दिलंय, एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0. एक्स वर्ग आहे बरोबर, पहिली टर्म आहे, त्यानंतर वजा 4 आहे, म्हणजे ही टर्म आहे आणि ही टर्म आहे, पण मधली टर्म आहे का नाही, त्याला सामान्य स्वरूपात लिहिताना बघा काय लिहिलं, एक्स वर्ग आहे तसंच घेतलं ते होतं बरोबर, अधिक 0x घेतलं, कारण इथं काय पाहिजे, मधली एक टर्म पाहिजे ना. मग 0x काहीच नव्हतं दिलं नाही म्हणून 0x घेतलं, वजा 4 आहे. बघा ही पहिली टर्म असते, त्यानंतर ही एक्स ची टर्म असते, हे स्थिर पद असतं बरोबर. इथं काय होतं, एक्स वर्गची टर्म होती, स्थिर पद पण होतं, पण मधली टर्म नव्हती म्हणून आपण 0x घेतलं बरोबर. मग आता बघा ए ची किंमत किती झाली, इथं एक्स बरोबर काहीच नाहीये, म्हणजे ज्यावेळेस काहीच नसतो त्यावेळेस 1 असतो. बी ची किंमत काय येतं, 0. सी ची किंमत किती आहे, वजा 4. चिन्ह सहित घ्यायची. सी ची किंमत म्हणजे कशाची पण किंमत असेल ते चिन्ह सगळं घ्यायची. वजा 4 होतं म्हणून आपण वजा 4 घेतो. त्यानंतर आता पुढच्यात बघा काय दिलंय, वाय वर्ग बरोबर 2y वजा 6 बरोबर. इथं सगळ्या टर्म आहेत, वाय वर्ग बरोबर वाय वर्गची टर्म आहे, फक्त वायची आहे आणि स्थिर पद पण आहे. पण बघा वाय वर्ग बरोबर 2y वजा 7 आपल्याला सामान्य रूपात म्हणजे ह्या स्वरूपात लिहायचंय. मग काय केलं आपण, ह्या 2y वजा 7 ला इकडे आणायचं. वाय वर्ग अधिक 2y होतं, इकडे आल्यावर वजा 2y झालं, वजा 7 होतं, इकडे आल्यावर अधिक झालं. ह्या स्वरूपात आलं बघा, ह्या स्वरूपात आलं का, पहिल्यांदा वर्ग, त्यानंतर एक चल असलेलं पद आणि स्थिर पद बरोबर, अशा स्वरूपात आलं. त्यानंतर आता एबीसी ची किमती, वाय सोबत काहीच नाही म्हणजे 1. इथं बी ची किंमत काय आहे, वजा 2 आणि सी ची किंमत काय आहे, 7. त्यानंतर तिसरं समीकरण बघा, इथं वर्गची टर्म आहे, त्यानंतर एक चल असलेली टर्म पण आहे, स्थिर पद आहे का नाही. आपण याला सामान्य रूपात लिहिताना काय करणार, एक्स वर्ग आहे तसं दिलं, 2x आहे तसं दिलं, शेवटचं पद नव्हतं त्या ठिकाणी 0 घेतलं. जिथं काय नसेल तिथं 0 घ्यायचं. इथं काय नव्हतं म्हणून आपण 0x घेतलं, इथं काहीच नाही म्हणून आपण 0 घेतलं. ए ची किंमत किती, 1. बी ची किंमत 2. सी ची किंमत किती, 0. अशा पद्धतीने मित्रांनो एक कृती पूर्ण करायची आहे. तर हे असतं वर्ग समीकरण, हे असतं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप बरोबर. हे महत्वाचं हे लक्षात ठेवा. त्यात एबीसी काय असतं, वास्तव संख्या असतात. वास्तव संख्या म्हणजे काय, सर्व संख्या, आणि याची किंमत 0 नसते. आणि हे अशा पद्धतीने मित्रांनो ही कृती पान नंबर 31 वरती आहे, ते तुम्ही फुलफिल करू शकता. त्यात कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा, आणि जे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो पान नंबर 31 आणि 32 वरती आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत जे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बघा काय सांगितलंय, खालीलपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत ते ठरवा.
खालीपैकी आपल्याला खाली समीकरण दिले त्यातली कोणती वर्ग समीकरणे आहेत ते आपल्याला ठरवायची. वर्ग समीकरण आहे हे ठरवण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे एक चल पाहिजे आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. बरोबर, चल एकच पाहिजे आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. तर ते काय असतं वर्ग समीकरण. बघूयात आता आपण. बघा काय सांगितलंय, 3x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. त्यात एक चल आहे का? आहे. x हे एकच चल आहे आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती 2. हे वर्ग समीकरण असणार. काय लिहिलंय यामध्ये x हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. काय लक्षात ठेवायचं, एक चल पाहिजे चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. इथं बघा 9y वर्ग अधिक 5 बरोबर 0. तर यामध्ये कुठलं चल आहे? y हे एकच चल आहे. एकच दिसतंय. एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती दिसतोय? चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. बरोबर, समजलं? काय पाहिजे? एक चल पाहिजे घातांक सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. इथं बघा काय दिलं, यम घन वजा 5 यम वर्ग अधिक 4 बरोबर 0. पहिले टर्म चल एक पाहिजे आहे, पण घातांक 2 आहे का? नाही. मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. बरोबर ना. आपली टर्म काय पाहिजे? चल एक पाहिजे घातांक 2 पाहिजे. चल एक आहे पण घातांक सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. इथं सगळ्यात मोठा किती आहे? 3 आहे. काय दिले, यामध्ये एकच चल असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक काय नाहीये? 2 नाहीये. बरोबर, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. हे वर्ग समीकरण नाही. त्यानंतर आता चौथ्यात बघा. चौथ्यात काय सांगितलंय आपल्याला की ह्या सगळ्यांनी दिले त्याच्यात बघा तुम्हाला घातांक चल एक दिसत असलं तरी घातांक 2 दिसतोय का? नाही. पण या आधी आपण काय करू, याला सोडून घेऊयात. सोडवायचं कसं बघा. तर बघा आता 2 कंस आहेत. ज्यावेळेस असं गणित येईल बघा, पुढे पण असे गणित तुम्हाला भरपूर येणार आहेत. ज्यावेळेस असं गणित येईल त्यावेळेस कसं सोडवायचं बघा. काय करायचं, ह्या कंसातल्या प्रत्येक संख्येने ह्या कंसाला गुणायचं. म्हणजे काय, पहिली यल आहे, यल ने पहिल्यांदा या यल वजा 5 ला गुणायचं. बरोबर, ह्या यल ने पहिल्यांदा यल वजा 5 ला गुणायचं. नंतर या अधिक 2 नी या यल वजा 5 ला गुणायचं. बरोबर, असं ज्यावेळेस 2 कंस देतील त्यावेळेस काय करायचं, या पहिल्या संख्येने या पूर्ण कंसाला गुणायचं. अधिक इथं होतं म्हणून अधिक या 2 नी ह्या पूर्ण कंसाला गुणायचं. बरोबर, 0 पुढचा आहे तसं. बरोबर, मग बघा यल नी यल ला गुणल्यावर काय होईल? यलचा वर्ग वजा यल ने 5 ला गुणल्यावर किती येणार आहे? 5 यल अधिक 2 ने यल ला गुणल्यावर किती येणार आहे? 2 यल आणि अधिक 2 ने वजा 5 ला गुणल्यावर किती येणार आहे? वजा 10. अधिक वजाचा गुणाकार काय होतो? वजा होतो. बरोबर, 0. आता बघा यल वर्ग वजा 5 अधिक 2 किती येणार आहेत? वजा 5 आणि अधिक 2 यल. हे सारखं सारखं म्हणून आपण ह्यांची बेरीज करतो. वजा 5 आणि अधिक 2 म्हणजे किती? वजा 3 यल. बघा चिन्हांमध्ये तुम्ही कन्फ्युज असाल तर आपल्या चॅनलवरती चिन्हांची बेरीज वजा गुणाकार भागाकार ह्याचा पण व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. किती झालं? वजा 5 आणि 2 किती? 3. ज्यावेळेस असं असतं एक संख्या ऋण असते एक संख्या धन असते त्यावेळेस आपण काय करतो, त्यांची वजाबाकी करतो आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह देतो. 5 2 गेले 3, उत्तराला वजा चिन्ह. बरोबर, वजा 10 बरोबर 0. आता इथं बघा काय दिसतंय तुम्हाला? चल एक दिसतंय का? आहे. चल एकच यल आणि सगळ्यात मोठा घातांक 2 दिसतोय काय? म्हणजे हे पण काय वर्ग समीकरण. आपण खाली काय म्हणणार, यामध्ये यल हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून काय म्हणणार, हे वर्ग समीकरण आहे. बरोबर, बघा असं दिलं होतं म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही. हे पूर्ण सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं, ह्या असे 2 कंस असेल तर ह्या कंसातल्या प्रत्येक संख्येने त्या पूर्ण कंसाला गुणायचं. म्हणजे एलनी ह्याला पूर्णला गुणायचं, नंतर 2 ने गुणायचं. बरोबर, अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सोडवलेले उदाहरण होते पान नंबर 31 आणि 32 वरती. तुम्हाला जरी समजलं असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. कुठला डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा. त्यानंतर मित्रांनो आपण बघूयात की वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली आपण कशाला म्हणतो. बघा, चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. चलाच्या, चल म्हणजे काय? हे एक्स जे एक्स आहे ते काय चल आहे.
चल एक्स वाय झेड काय जे असतात ते चल असतात बरोबर. चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात म्हणजेच वर्ग समीकरणाचे समाधान होते, दोन्ही बाजू समान होतात त्यालाच काय म्हणतो वर्ग समीकरणाचे समाधान होते. त्या किमतींना वर्ग समीकरणाच्या उकली किंवा वर्ग समीकरणाची मुळे म्हणतात बरोबर. म्हणजे चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात बरोबर ना. चलाच्या ज्या किमतींनी म्हणजे काय, चलाची किंमत आपण इथं समजा -6 आहे, चलाची 1 2 अशी कुठली पण जी किंमत घेईल त्यांनी जर चला ह्या वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होत असतील, ही चलाची किंमत घेऊन जर दोन्ही बाजू ह्याच्या समान होत असतील, दोन्ही बाजू समान म्हणजे काय तर बघा ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे, उजव्या बाजूला काय 0. जर x बरोबर -6 टाकून जर डावी बाजू पण 0 होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण x बरोबर -6 ला, म्हणजे -6 काय म्हणतो या वर्ग समीकरणाचं मूळ. बघा सिंपल आहे की जर ही x ची किंमत -6 टाकून जर दोन्ही बाजू समान होत असेल म्हणजे इकडे पण 0 इकडे पण 0 होत असेल कारण उजवी बाजू 0 होत असेल तर -6 काय आहे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे. जर नाही झाल्या तर मूळ नाही. बघा कसं डेफिनेशन समजलं असेल तुम्हाला. बघा आता इथं आपण काय घेऊयात, x बरोबर -6 सांगितलं आपल्याला ना, आपण डावी बाजू घेऊया कारण उजवी बाजू माहिती आहे आपल्याला 0 आहे, डावी बाजू घेऊ आपण. डावी बाजू काय आहे, डावी बाजू x वर्ग अधिक 5x वजा 6 ही डावी बाजू आहे बरोबर. आता x ची किंमत किती सांगितली आपल्याला -6 म्हणजे -6 चा वर्ग अधिक 5 गुणिले -6 वजा इथले 6. तर आता बघा -6 चा वर्ग, 6 चा वर्ग किती असतो 36 आणि -6 चा किती असतो 36. वजा आणि अधिक या दोन्ही संख्यांचा वर्ग अधिकच असतो का तर बघा 6 चा वर्ग केला आपण, 6 चा वर्ग करतो म्हणजे काय करतो 6 गुणिले 6 काय येणार आहे 36 आणि -6 चा वर्ग केला, -6 चा आपण वर्ग केला म्हणजे काय -6 गुणिले -6 वजा वजाचा गुणाकार काय होतो अधिक होतो म्हणून हे पण काय होणार आहे 36 होणार. म्हणून -6 चा वर्ग किती 36. आता इथं बघा अधिक 5 गुणिले -6 यांचा गुणाकार आहे, अधिक आणि वजाचा गुणाकार काय होतो वजा 6 पंचे किती 30 वजा 6 बरोबर. आता इथं बघा आलंय 36 वजा 30 वजा 6 बरोबर. मग बघा आता 36 वजा 30 केलं किती येणार आहे 6 वजा 6 हे किती आलं 0 आलं बरोबर. 36 वजा 30 किती 6 वजा 6 बरोबर 0. बघा इथं दोन इकडे वजाबाकी आहे, दोन इकडे वजाबाकी म्हणजे ही पण तुम्ही आधी करू शकता हे पण आधी करू शकता बरोबर, काही पण करू शकता. जर एका ठिकाणी बेरीज असते एका ठिकाणी वजाबाकी असती तर मग आपण बॉडमास रूल वापरला असता. बॉडमास रूल तुम्हाला माहिती आहे काय असतो, जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर त्याचा सेपरेट व्हिडिओ तो पण बघा. बघा हे आलं 0 बरोबर काय आलं उजवी बाजू बरोबर, डावी बाजू उजवी बाजू काय सारखी झाली म्हणून काय म्हणणार आपण खाली, म्हणून x बरोबर -6 हे x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 चे एक मूळ आहे बरोबर. का कारण -6 ठेवल्यावर डावी बाजू उजवी बाजू सारखी झाली. तर काय सांगितलं चलाच्या ज्या किमतीने वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्याला काय म्हणतो आपण, त्या किमतीला वर्ग समीकरणाचे उकली किंवा वर्ग समीकरणाचे मुळे म्हणतो. ते x ची किंमत -6 ती टाकली आपण डाव्या बाजूत आणि सॉल्व्ह केलं तर 0 भेटलं, उजवी बाजू पण काय होते 0 होते बरोबर. म्हणून x बरोबर -6 हे वर्ग समीकरणाचे मुळे, ज्यावर तुम्हाला आधारित पुढे गणित आहेत त्यावेळेस तुम्हाला अजून समजेलच. तर ह्या होत्या काही बेसिक गोष्टी मित्रांनो. आता आपण सुरुवात करूयात सराव संच 2.1 ला. त्याआधी जर तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो आता आपण सराव संच 2.1 ला सुरुवात करूया. बघा सराव संच 2.1 मधलं पहिलं गणित काय, कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहा. काय सांगितलं आपल्याला, कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहा. वर्ग समीकरण कशाला म्हणतो आपण, एक चल पाहिजे आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती पाहिजे 2. म्हणजे काय तर x वर्ग अधिक 5x वजा 4 बरोबर 0. चल एक पाहिजे घातांक 2 पाहिजे. असं तुम्ही कुठलंही लिहू शकता म्हणाले. 4x वर्ग वजा 5x अधिक 10 बरोबर 0. असं तुम्ही तुमच्या मनात, फक्त काय महत्वाचं आहे एक चल पाहिजे, चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती पाहिजे 2 पाहिजे. असे कुठलेही वर्ग समीकरण तुम्ही लिहू शकता. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न काय सांगितलंय, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ती ठरव. आता आपल्याला खाली समीकरण दिलेले आहेत, वर्ग समीकरणे कुठली ती ठरवायची. वर्ग समीकरणे कधी म्हणणार आपण, एक चल पाहिजे आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 पाहिजे.
इथं बघा, इथं काय दिसतंय, एक चल आहे का? आहे, एकच एकच चल आहे. चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे का? आहे. इथं 2 आहे, इथं पण एक चल आहे, त्याचा किती असणार आहे? काहीच नसतं म्हणजे 1 असतो, बरोबर. म्हणजे आपण खाली काय म्हणणार, यामध्ये जसं आपण आधी पण बेसिक मध्ये पण बघितलंय, यामध्ये एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, बरोबर ना. एक्स हे एकच चल आहे, बरोबर ना. एक्स हे एकच चल आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणून हे वर्ग समीकरण आहे, बरोबर. हे वर्ग समीकरण आहे. यात एक्स एक चल आहे आणि चलाचा मोठा मोठा घातांक किती आहे? 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. ह्याच्यात बघा, वाय वर्ग बरोबर 5y वजा 10. आता याला आपण सामान्य रूपात लिहू आधी. सामान्य रूप म्हणजे काय असतं, तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. हे सामान्य रूप असतं, बरोबर. त्या स्वरूपात लिहूयात. म्हणजे काय, ह्यांना आपल्याला इकडे आणायला लागेल. म्हणजे काय, बघा, वाय वर्ग, आता वजा अधिक 5y ला इकडे आणल्यावर काय होणार? वजा 5y वजा 5y वजा 10 इकडे आणल्यावर काय होणार आहे? अधिक 10 बरोबर 0. त्या स्वरूपात आलं का? बरोबर. सगळं या साईडला घेतलं आणि बरोबर 0. आता बघा, हे असलेलं हे समजलं असं तुम्हाला. यामध्ये बघा, ह्यामध्ये आता हे वर्ग समीकरण आहे का? त्यामध्ये पण एक चल आहे आणि मोठा घातांक 2 आहे, बरोबर. आपण खाली म्हणणार, यामध्ये y, बरोबर. इथे एक चल होतं, इथं y चल आहे. y हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक काय? 2 आहे. म्हणून खाली काय म्हणणार, म्हणून हे वर्ग समीकरण आहे, बरोबर. समजले. पहिल्यांदा वर्ग समीकरण लिहायची होती, कुठली पण 2 लिहिली. त्यानंतर आपल्याला वर्ग समीकरण कोणती ते ठरवायचे, हे असं दिलं होतं. काय बघायचं, फक्त एक चल पाहिजे, चलाचा मोठा मोठा घातांक 2 पाहिजे, हे आपल्याला दिलं होतं. त्याला आपण सरळ केलं, म्हणजे सामान्य रूपात लिहिलं आणि त्यानुसार आपल्याला हे वर्ग समीकरण भेटलं. हे होतं मित्रांनो पहिला प्रश्न. आणि दुसऱ्या प्रश्नात पहिली 2 गणित. हे तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचं बघूयात. त्यानंतर मित्रांनो आता आपण दुसऱ्या प्रश्नातलं तिसरं, चौथं, पाचवं, 6वं गणित बघूया. बघा, तिसरं गणित काय सांगितलंय? वाय वर्ग अधिक 1/y बरोबर 2. बघा, वाय वर्ग जरी दिसतोय आणि एक चल जरी दिसतंय, तरी बघा इथं काय 1/y, हे खाली वाय आहे छेदस्थानी. असं नाही पाहिजे आपल्याला. हे वाय काय पाहिजे? वरती पाहिजे, त्याच्यासोबत. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? खालचं वाय गेलं पाहिजे आपण, बरोबर ना. खाली आपल्याला छेदस्थानी वाय नको, हा वाय याच्या सोबत पाहिजे किंवा वाय वरती पाहिजे. असं असेल तर ते वर्ग समीकरण नसणार आहे. आपल्याला वायला काय करायचं? खालच्या वायला घालवायचं. त्यासाठी काय करू आपण? समीकरणाला वायने गुणू. वायने गुणल्यावर काय होईल? बघा, वायने इथं गुणलं तर वायला वाय कॅन्सल होईल. कसं ते बघा, समीकरणाला वायने गुणायचं म्हणजे काय? वाय वर्ग गुणिले वाय बरोबर अधिक 1/y गुणिले वाय, 1/y गुणिले वाय बरोबर 2 गुणिले वाय. ज्यावेळेस आपण म्हणतो समीकरणाला वायने गुणू, त्यावेळेस पूर्ण समीकरणाला गुणायचं, बरोबर. वाय वर्ग गुणिले वाय म्हणजे किती? वायचा घन, बरोबर अधिक, तर ह्या वायला हा वाय काय होईल? कॅन्सल, म्हणजे एकच राहील इथं, बरोबर. बरोबर 2 गुणिले वाय म्हणजे किती? 2y. त्याला इकडे आणूयात, म्हणजे काय? वाय घन वजा 2y अधिक वाय होतं, तिकडे आलं वजा 2y अधिक 1 बरोबर 0. आता बघा, समीकरण तयार झालं आपलं. चल एक आहे पण घातांक किती आहे? 3 आहे. मग खाली काय म्हणणार? यामध्ये चलाचा मोठ्यात किंवा सर्वात मोठा, असं म्हण, सर्वात मोठा घातांक 3 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण नाही, बरोबर ना. घातांक 3 असल्यावर असतं का? नाही. हे तर 2 लागतो. तर एकच सॉल्व्ह केलं, समजलं. आपल्या खालचा वाय घालवायचा म्हणून समीकरणाला वाय ने गुणलं.
वायने गुणल्यावर पूर्ण समीकरणाला गुणल्यावर आपल्याला हे भेटलं. त्याला फक्त आपण इकडे आणलं, अधिक वाय वजा वाय झालं इकडे आल्यावरती. हे झालं समीकरण तयार, पण घातांक किती झाला? 3 झाला. हे वर्ग समीकरण आहे का? नाही. इथं बघा, इथं सेम आहे, खाली एक्स आहे, तो आपल्याला घालवायचा आहे. इथं जसं वायने गुणलेलं तसं इथं काय कशाने गुणू? एक्सने गुणू. काय म्हणू आपण? समीकरणाला एक्सने गुणू. तर मग काय होईल? एक्स गुणिले एक्स अधिक 1/x गुणिले एक्स बरोबर वजा 2 गुणिले एक्स. सगळ्यांना आपण एक्स ने गुणलं. एक्स गुणिले एक्स किती? एक्स वर्ग. या एक्सला एक्स कॅन्सल. अधिक 1 बरोबर वजा 2 एक्स. आता वजा 2 एक्सला इकडे आणूयात. एक्स वर्ग वजा 2 एक्स म्हणजे काय? अधिक 2 एक्स वजा 2 अधिक झालं. अधिक 1 बरोबर 0. इथं काय दिसतं बघा? एक चल आहे. चलाचा मोठा घातांक किती आहे? 2. खाली म्हणूयात यामध्ये काय? एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. समजलं? काय केलं आपण? सेम दोन्ही सेम केलं, पण हे आपल्याला वर्ग समीकरण भेटलं, हे नाही भेटलं कारण इथं 3 होता, इथं 2 होता म्हणून भेटलं. इथं आता हे आपण मगाशी असं सेम गणित सोडवलंय. जसं आपण काय केलंय, आपण जे सोडवलेले उदाहरण आहेत त्यात पण आपल्याला सेम गणित असं होतं आणि त्यात पण ठरवायचं होतं. काय केलं तर बघा, अशा वेळेस काय करायचं की 2 कंस असतील त्यावेळेस पहिल्या कंसातल्या प्रत्येक संख्येने ह्या कंसाला गुणायचं. म्हणजे एम नी ह्या कंसाला गुणायचं आणि 2 नी ह्या कंसाला गुणायचं. म्हणजे काय बघा, आता क्विक मध्ये बघूयात आपण. यम पहिले एम नी ह्या कंसाला गुणू. यम वजा 5 अधिक 2 येते, अधिक 2 घेतले. यम वजा 5 बरोबर 0. यम गुणिले यम म्हणजे किती? यमचा वर्ग. यम गुणिले वजा 5 म्हणजे 5 यम अधिक 2 यमला गुणल्यावर किती? अधिक 2 यम अधिक 2 वजा 5 ला गुणल्यावर किती? अधिक वजाचा गुणाकार करतो वजा. हे पंचे 10 बरोबर 0. यम वर्ग वजा 5 चे अधिक 2 यम किती? वजा 3 यम वजा 10 बरोबर 0. कळलं ना? यम वर्ग वजा 3 यम बरोबर यम वर्ग वजा 3 यम वजा 10 बरोबर 0. मग हे इथं पण काय आहे बघा, चल एकच आहे आणि घातांक किती आहे? 2. खाली काय म्हणणार? यामध्ये यम हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून काय? हे वर्ग समीकरण आहे. ओके, समजले? तर मित्रांनो, जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता आपण बघूयात 6वं शेवटचं गणित. बघा काय सांगितलंय? यम घन अधिक 3 यम वर्ग वजा 2 बरोबर 3 यम घन. बरोबर बघा, इथं घन दिसतंय त्यावरून तुम्हाला समजा असं, पण आधी आपण याला सॉल्व्ह करूया. म्हणजे काय? इथं यम घनची टर्म आहे, इथं यम घनची टर्म आहे, त्याला इकडे आणूयात. म्हणजे काय होईल बघा, यम घन 3 यम घन त्या शेजारी आणू अधिक 3 यम घन काय होईल? वजा 3 यम घन. हे अधिक 3 यम वर्ग बाकीचं आहे तसंच लिहूयात. वजा 2 बरोबर 0. यम घन वजा 3 यम घन म्हणजे किती? यम घन म्हणजे किती येते? 1 यम घन आहे बरोबर ना? मग 1 मग 1 वजा 3 म्हणजे किती? वजा 2 यम घन अधिक 3 यम वर्ग वजा 2 बरोबर 0. इथं बघा काय दिसतंय, आता आपण जेवढं सॉल्व्ह करता येत होतं तेवढं सॉल्व्ह केलं. इथं बघा आता चल एक दिसतंय यम, पण घातांक किती आहे? मोठा 3. म्हणून हे वर्ग समीकरण आहे का? तर नाही. मग खाली आपण काय म्हणणार? यामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. बरोबर ना? 3 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. बरोबर.
अशा पद्धतीने मित्रांनो दुसरा प्रश्न होता, आपल्याला वर्ग समीकरण आहे का नाही ते ओळखायचं होतं. वर्ग समीकरण आहे का नाही कसं ओळखायचं, की एक चल पाहिजे आणि घातांक किती पाहिजे, मोठ्यात मोठा घातांक 2 पाहिजे, तर ते वर्ग समीकरण आहे, नसेल तर नाही. अशा पद्धतीने मित्रांनो हे तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं गणित होतं. तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही हे सगळं नोट डाऊन करून घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या भागात आपण काय काय बघितलं, काही बेसिक गोष्टी बघितल्या वर्ग समीकरण प्रकरणाच्या, आणि त्यासोबत सराव संच 1.2 ची काही गणितं बघितली. सगळी गणितं जर या भागात बघायला गेलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण राहिलेला प्रश्न क्रमांक 3, 4, 5, 6 काय असतील ते पुढच्या भागात बघूयात. तोपर्यंत तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.